आजीला चार स्वतः पण खाती. आजीला बघूच मागत चालू तशी. आमच्या गावातली शाळा आहे, अजून इकडे पण शाळा आहे, इथं पण एक शाळा आहे. पुढे शेती बिती आहे तर आमच्या गावातले रोड असा. पहिल्याला आंघोळ घालताना पहिल्यांदा फर्स्ट टाइम बघतोय, म्हणजे ओरिजिनल समोरासमोर दर समोर आंघोळ घालतात म्हणजे. सुस्मिता माझं शर्ट धुतीये बघा. ही आमची गावाकडची पद्धत आहे मित्रांनो कपडे धुण्याची. त्यांचे कपडे आपले कपडे मिक्स ठेवलेस की तू? नाही, आपल्या ह्याच्यामध्ये हे कपडे पडतायत रे. याच्याची मजा वेगळी. हे आमचं ग्रामदैवताचं देवाचं मंदिर आहे, किती छान केलंय बघा. गावाची घरं बघा छान छान बांधतात. गावात छान पोस्ट ऑफिस, भारतीय डाक. राम राम मित्रांनो, मी आहे तुमचा भाग्येश. तुम्ही आला मध्ये नवीन व्हिडिओ मध्ये. चला तर व्हिडिओ करू सुरुवात. मित्रांनो, मी काल गावाला आलो आमच्या, तर मी तिकडे पुढचा व्हिडिओ काढू नाही शकलो कारण की माझ्या मोबाईलची बॅटरी कमी झाली. मग आता आलेला आहे दुसऱ्या दिवशी, तर मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतोय आमच्या गावाचं करतोय. आमचं हे माझं घर आहे मुळात. हे बघा हे आमचं हे देवघर आहे. हे आमचं घर आहे, देवघर आहे. हे आमचं हॉल आहे मित्रांनो. हे बघा इथून जिना आहे वरती जायला टेरेसला. इथं मुरी आहे. इथं आम्ही बॅरेल ठेवले कारण की याच्यामध्ये पाणी भरून ठेवतो. हे आमच्या अनन्या बघा किती मस्त थांबली. ची मावशी आहे, स्वयंपाक करते ती. आणि आमचं हे बेडरूम आहे छान आहे. सगळं पसारा झालाय. आमच्या मम्मी पप्पाचा जुना लग्नातला पलंग आहे आमच्या मम्मी पप्पांचा, सागाचा आहे. खूप मी लहानपणापासून बघतोय ते. हे बघा हे आमचं बघा आमचं घर आहे. अजून मित्रांनो काय आमची आजी नाश्ता करते. आमची ते नाश्ता चालू आहे. आमचे ते स्पेशल म्हणजे सुशिला म्हणतात, ते मुरमुरे भिजून करतात पोह्या टाईप मध्ये. खूप चांगल्या पद्धतीने होतं. तुम्ही पण खाल्ला असाल. पुण्यामध्ये पण आपल्या इथे मिळतं. इथं पण आम्ही घरीच बनवतो. बघा मावशी पण आमची नाश्ता बनवते. तिने बनवलं मावशी, स्वतः मावशीने बनवलं. थँक्यू मावशी, धन्यवाद. मित्रांनो आपण नाश्ता करू. अनन्याला पण नाश्ता देऊन. ये अनन्या ये नाश्ता करू. ये हे घे नाश्ता खा. ये बस इथे बस. राहू दे बस. ये अनन्या तू नको का तुला? जाऊ दे मीच खातो. मित्र मीच खातो. एकदम चांगल्या पद्धतीने नाश्त्याला बस झालेला नाश्ता. मावशी पण नंबर. आपण याच्यात मस्त शेव घालू, भारी लागेल. थांबा. बर्थडे निमित्ताने माझे मित्र सुहासने मला एक गिफ्ट दिले. ते अजून खूप काय दिले. शेव पण दिलेले आहे. खमंग मधून आणले होते त्यांनी. आम्ही सगळे मिळून खातोय बघा. मी गावाला आल्यामुळे त्यांनी ऑलरेडी मला ऍडव्हान्स मध्ये गिफ्ट दिलं मित्रांनो. अजून खूप काय तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करून दाखवतोच. मम्मी हे घे संपले. मम्मी अजून घे घाल. सुशीला घे अजून घे. बघा आमची अनन्या आजीला चार स्वतः पण खाती. आजीला बघूच मागत चालू तशी. बघा किती छान चालते आमच्या अनन्या. किती हुशार आहे. आमच्या आजीने नाश्ता चालले अनन्या आमची. किती हुशार आहे. स्वतः पण खाते आणि आजीला पण चालते बघा. बाबा मित्रांनो आमचा नाश्ता झाला. आता मी एका ठिकाणी चालला. मी कॅनलला चाललो आहे. आमची सिस्टर, आमची बहीण आहे ना म्हणजे सुस्मिता, ती कपडे धुणार आहे. ती बिचारी घाबरतीच ना ग. एकटी जाते ना, ती कधी आली नाही इथं. ती तिथे आमच्या आजीच्या गावात राहते. तिकडे सवय आहे ना, जवळ आहे. तिकडे थोडं लांब आहे आणि ओळखीचे कोण नाही इथं. तिथे हेल्पला चालू आहे, कपडे धुणार आहे. तर मला मी दाखवतो बघा. ही आमच्या गावातली शाळा आहे. अजून तिकडे पण शाळा आहे, इथं पण एक शाळा आहे. तर छान वातावरण आहे बघा. रान आहे मस्त. पुढे शेती बिती आहेत बघा. आमच्या गावातले रोड असा असतात. इथं काय डांबरीकरण नाही, काय नाही. आहेत तर खड्डे पेड्डे आहेत. किती वांदे येतात गाडी जाताना. बघा सुस्मिता आमची हसायला लागली.
इतकं छान वातावरण आहे. माझ्या तिथे एक बकेट आहे, मी चाललोय इकडे. बघा इथं काय चिखल चिखल रानातलं बिनेतलं. हा कुठल्या देवाची मूर्ती केली कुठं? आमच्या इथं ते ग्रामदैवत जत्रा आहे ना, तर बसवेश्वरांची एक मस्त पुतळा उभा राहिला. संत बसवेश्वर आपले कन्नडचे ज्ञानज्योती ज्ञान भांडारी बसवेंना म्हणतात. खूप छान मूर्ती मला दाखवीनच मी. अजून काय काय केलंय का तिथं जत्रेनिमित्त काय काय? तर मित्र पहिल्यांदा आलोय. माझ्या आधी पण मोठमोठे कार्यक्रम, यायच्या आधी पण खूप चांगल्या पद्धतीने कार्यक्रम झाले. काय लग्न झाले ना? सामूहिक विवाह होते. किती लग्न झाली यावेळेस? 11 लग्न झाले. मी तर पहिल्यांदा वाटतं मला पण माहिती, मी पण पहिल्यांदा आलो जत्रेच्या वेळी, की मी तिकडे पुण्यात असतो. खूप चांगल्या पद्धतीने कार्यक्रम असतात. सगळं ऐकले, खूप छान छान असतात. तुम्ही चाललोय बघा इथं आमच्या गावात, तुम्हाला कॅनल दाखवतो. अगं बापरे, सगळं बदलले की हे झाले. अगे काय का 2-2 रोड झालेत की, मग कुठल्या बाजूला जायचं? अरे सगळं बदललं. हा रोड कुठे जातो? अरे बघा मित्रांनो, आता सगळं चेंज झालंय. कारण की मी खूप वर्ष झाले तिकडून. अगं सगळं ते बघ चेंज झाले. इकडं रोड कुठे गेलाय काय? आता बघू कुठे. बघा मी आलोय मित्रांनो. पाणी किती हो. गाय आंघोळ घालतात, गायला आंघोळ घालतात बघा इथं. कुठं? बघा त्यांचं झालं नाही अजून, ते आता झालेत म्हणतात. हा ते गाय धुणार आहे. ते म्हणतात तिकडे धुवायचं गायला, त्या धुवून जाणार आहे म्हणतात. पाणी लय आले यावेळेस. पाणी लय आले. हा काय? अरे ते काय मस्त बसले ते. कोणता आल रे हो? आंघोळ घालते पहिल्यांदा बघतोय बघा मी. कुठं? इथे दोन आहे. इथं इकडे जाते जातात थोड्या वेळाने. ते अजून बुट्टल रे सोड. खुल्लच आहे. रशी सोडले खुल्लच म्हणतात त्याला. ससू सोडले पाण्यामध्ये. पहिल्याला आंघोळ घालताना पहिल्यांदा फर्स्ट टाइम बघतोय, म्हणजे ओरिजिनल समोरासमोर. आधी कधी बघितलं नाही मी. काय काय बघा आमची बहीण आम्हाला काय म्हणती, ओरडायला लागली मला. पण ऊन लागते ते मस्त जाऊन बसलेत पाण्यात. चला चला जातो म्हणतायत ते. काय नाही होत, राहू दे. हे तू दगड धरून ठेवा सुस्मिता. ते तिकडच होतील ते. बरा यायला तयार नाही. बरा की तयार झालं रे. त्या दागेड दोरी पकडा. दोन हा हा बस. सोमवार आहे. दर सोमवार कमी माहिती थोडस रे. दर सोमवारी आंघोळ घालतात म्हणतात ते. हा सोमवार शंकराचा वार असतो, तर ते नंदी देवाचा वार असतो ना.
हा झाले आंघोळ. तेवढे आपले कपडे आपले वॉशिंग झाले तेवढे. हा काय ते चप्पल हरवले का? चिन्नीचं आहे बघ. चिन्नीचं अनन्याचं काल शूट केले त्याच्यामध्ये. शूट केले आकडे हवा नसतं कळलं. तिकडे पण आहेत वाटतं धुवायला. असलं नाही धुवायला. पायऱ्या आहेत की नाही तिकडे पायरे 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 नाही. बघा ते ताई पण तिकडे धुत आहेत कपडे आणि आमची सुषमध्ये इकडे धुतीये. तेव्हा ते गाय बैल गेले तिकडे तसे राहण्यात झाले. आमची सुष्मिता बिचारी इतकी हुशार आहे, तिला सगळी जाणीव आहे घरची. बिचारी सगळी कामं करते आपल्या घरची. कुडगले अशी बहीण पाहिजे प्रत्येकाला. मित्रांनो हा माझा शर्ट आहे, मी पुण्याहून घालून आलतो ते शर्ट आणि एक पॅन्ट आहे. आमची सिस्टर धुते, मी हेल्प करतो धुवायला. मला सांग मग काय हेल्पच बा सांग. हा काय होतंय बहिणीला मदत केली तर? बहिणीला मदत केली तर काय होतंय? कपडे घालले ते आणण्याची पॅन्ट आहे का? ती कधी घातली ती तिने? काल संध्याकाळी. हा का? माझ्या अंगावर उडवायला लागली बघा. बघा 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 हा बघा. तरी आमच्या गावाकडची पद्धत अशी आहे, आपली इथं वॉशिंग मशीन वगैरे असते त्या मोरीमध्ये धुतात आपल्या इथं. आपल्या गावाकडे पुण्यामध्ये आमच्या गावाकडची पद्धत ही दगडाला पट्ट्या सगळे देऊ नये का तुम्हाला माहितीच असेल. मग असं धुते. आता माझं शर्ट पण धुणार आहे. धुऊया कपडे त्यापर्यंत आपण मी तुला इथली शेती वगैरे दाखवतो. आमच्या गावाकडे काही ते कापूस पिकत दरवेळेस, म्हणजे कापूस, तूर डाळ आणि काय काय असते ज्वारी वगैरे. काय आमच्या गावाकडची शेत आहे इकडं अशा पद्धतीने. ते लांब दिसतंय ना ते पांढरं, थांबा म्हणून दाखवतो मी. बघा ते पांढरं आहे ते सगळं कापूस आहे मित्रांनो. कापसाचं झाड आहे ती सगळी. तर मग ते वेचून मग निवडायचं मग बाजारात पाठवलं जाते. ते मोठी शेती किती लांब लांब आहेत. हे रानाचं हे रोड आहे, रस्ता आहे. तर मग रानात म्हणजे शेतीकडे वगैरे त्यांच्या ते मार्गाला ते लोक जातात. इथून नंदी बैल, आपलं बैलगाडी, ट्रॅक्टर वगैरे किंवा लोक चालत वगैरे जाण्यात इथून जाऊन येऊन करू शकतात. असे उभं इथून कॅनेल असा तिकडे कुठपर्यंत आहे, तिकडून पर्यंत कॅनेल. आणि बघा बाबळाचं झाड आहे. आपण जे दोन प्रकार असे त्याच्यामध्ये काळा बाबूळ आहे बाबळाचं झाड आहे. किती छान छान आहे. सुष्मिता माझं शर्ट धुतीये बघा अशा पद्धतीने धुती. खूप मळला आहे तो गाडीत बसून वगैरे. त्याच्यामध्ये इथं चांगलं घातेल नुसतं मळते तिकडं. ब्रश घास त्याच्यावर घास, सांगायची गरज नाही तुला काय. हा घास फाडू नको म्हणजे झालं. ही आमची गावाकडची पद्धत आहे मित्रांनो कपडे धुण्याची. अशा पद्धतीने कपडे धुतात. बघा त्या मामी पण आमच्या धुतात तिकडे. असं ते गंजलेलं टाकले बघ ते डाग कसले काय माहिती जात नाही शर्टाला. शर्ट चांगला आहे फक्त ते डागा लागले तर. मी काय करायला बघा बकेटामध्ये तोडवायला लागलेत कपडे. इवी अंग मारली तरी बिडदिरी पडतालो मावमी. बघा ही आम्हाला काम लावायला लागले. ते टाकून येतो का तिथं? अगं टाकून येतो तिथं बघा. अजून एक बैल आले बघा. बैल आहे का काय ओळखू येत नाही.
याचं ठाकतो बघ. हा काय म्हणते कामला बा हाणे नाही तुला धरून साडी सोडलीस तर. स्मिता बकेटला काय झालं. कुठं वरती मला काम लावती बघाय. अजून काय राहिलंय. हा हा का हेल्प करते काय. गुड गुड गुड. धुवून झालेलं आहे. माझा मामाचं मोरग आहे पोरग आहे त्याचं पण नाव भाग्येश आहे. आम्ही चाललोय पुढं ते येत आहेत मागून. ओ सावकाश. हा 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 नेतो घरी नेतो नको काळजी करू. हो हो चालेल. त्यांची कपडे आपले कपडे मिक्स ठेवलीस की तू. नाही आपल्या ह्याच्यामध्ये सगळे आपलेच आपलेच. पाण्याची बाटली घेऊन या तू. आम्ही जातोय पुढं. सावकाश रे सावकाश चालव. हा सावकाश सावकाश. ये निडले काय पकडू. पकेट पकडले चल रे. थांब रे थांब 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 रे थांब थांब. अरे कपडे पडतायत रे. पडतायत रे पडतोय. चल चल. माझ्यापेक्षा लहान आहे तरी तो बाईक चालवतोय. मला आता बाईक येत नाही. गिअरची गाडी नुसतं स्कूटर येते मला. याच्याची मजा वेगळी. सावकाश सावकाश. नवीन कपडे आहेत आपल्याकडे धुतलेले कपडे आहेत. तुला मराठी येते ना रे. नाहीत काय मित्रांनो. आम्ही कपडे घरी दिले. आता मी एका ठिकाणी चाललोय पोस्ट ऑफिस मध्ये. पोस्ट चाललोय. मलकास आले मलकास. अरे हळू हळू सावकाश चालव. अरे स्लीप होची गाडी आहे खड्यामध्ये. सावकाश. आमच्या गावातले बघा हे देवाचं मंदिर बसवण्याची मूर्ती छान केली. तर हे आमचं गावाचं वातावरण एकदम भारी. पहिल्यांदा आलं मलकास. अरे व्हिडिओ ते काढताना मलकास सावकाश स्लो. आणि व्हिडिओ बी काढायला यायला पाहिजे रे. छान हे देवाचं मंदिर आमचं ते छान आहे. मलकास आले व्हिडिओ टाकायला ना. हे आमचं ग्रामदैवताचं देवाचं मंदिर आहे. किती छान केलंय बघा. एकदम भारी मंदिर. रंगरंगोटी केलेली आहे इथं. छान आहे. आपण जायचंय आपल्याला अजून नंतर. गावाची घरं बघा छान छान बांधतात. जुनी घरे फोडून सगळे नवीन घरं बांधतात. अरे बापरे इथं पोस्ट ऑफिस आहे का. आमचं गावातलं पोस्ट ऑफिस आहे मित्रांनो. आधी तिकडं होतं देवळापाशी. आता इथं केलं. इथं गावाचं किती छान पोस्ट ऑफिस आहे. भारतीय डाक. ये नाही काय झालं. हा काय काम होतं. काय नाही. अरे मग कशाला घेऊन आला उगाच येड्यावानी. हा बघा नुसता गाडी नुसतं घुमून काय नुसतं उगाच आपलं पेट्रोल वाया घालून असं. हा हा अच्छा. एक कोणतरी माणूस आहे ते ऑफिसमधले सर. ते आहेत का नाही ते बघायला आलता पण सर नव्हते. आता परत रिटर्न जातो आम्ही. बघा घर जुनी घरं बांधून नवीन घरं बांधताय. किती छान बांधलेत बघा इथं घरं. दगडाची घरं बांधताय. एकच नंबर.